नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत अन्नपूर्णा आजी आणि राजन आता शॉपिंग करून आलेले असतात आणि अन्नपूर्णा आजी राजनला म्हणते काय मस्त झालं रे शॉपिंग, आणि राजन आता स्वतःही पाणी पितात आणि अन्नपूर्णा आजीला सुद्धा पाणी देत असतात. राजन मात्र या सगळ्यात फक्त फॉर्मॅलिटी करत असतात, आनंद कुठेच नसतो. अन्नपूर्णा आजी राजनच्या जवळ येतात. राजन काय झालंय रे, काय आई कुठे काय, कसला एवढा विचार करतो आणि सारखा विचारात हरवलेला असतो. जर लग्न ठरले आनंदाची गोष्ट आहे, तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये. तुला आनंद नाही झालाय का राजन, झालाय ना असं काय म्हणतीये, का विचारलंस आई, कधीपासून बघतीये तू कसला तरी विचार करतो आणि तुझा चेहरा सांगतो की टेन्शन आहे तुला कसलं तरी. मला एवढं माहिती की तुला गौरीची खूप आठवण येते म्हणून तू नाराज राहणं साहजिक आहे, पण त्या पलीकडे सुद्धा काहीतरी टेन्शन दिसतंय राजन. आता गौरी इथे असायला हवी हे वाटणं तुला साहजिकच आहे बरं राजन. पण आई तेच विचार करतोय रे, तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय आई. अरे मग काय चाललंय राजन तेच विचारतीये ना मी. वेळपणाने बोल, अजिबात तू शंका ठेवू नको कसली मनात. लग्नाची खूप घाई करतोय असं वाटत नाही काय तुला, का वाटतंय रे राजन तुला. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि ती गोष्ट त्या वेळेत झालीच पाहिजे. सुद्धा असंच काहीतरी बोलला नयनताराच्या समोर. माहितीये ना कमळीचं एक स्वप्न आहे, स्वतः तिला काहीतरी करायचंय, ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत थांबलो असतो आपण, तर जरा घाई होती असं वाटत नाही. बरंच काही करायचंय तिच्या आयुष्यामध्ये आणि लग्न म्हटलं की सगळं थांबून जाणार किंवा डिस्टर्ब होणार. पूर्ण होऊ दे, आता आपण नकोय घाई करायला. अन्नपूर्णा आजी म्हणतात राजन मला तिच्या शिक्षणाची काळजी नाही असं तुला वाटतंय का, म्हणजे तुला असं म्हणायचंय का तिच्या शिक्षणाची काळजी करू, शिक्षणाची जबाबदारी माझी. नयनतारा शिक्षण बंद करेल लग्नानंतर असं वाटतंय का राजन तुला. अरे नाही, नयनतारा उलट प्रोत्साहन देईन, तिला अजून शिकायला लावेल. तिचे विचार माहित नाही आणि मी सुद्धा नयनताराशी अगदी स्पष्ट बोलून घेईल, मग तर झालं. कशाला टेन्शन घेतोय राजन, आनंद आहे आणि आनंद साजरा कर बरं. हे लग्न कधीच कमळीच्या स्वप्नाच्या आड येणार नाही, माझा शब्द आहे. राजन तरीही नाराज असतो. राजन अजून काय चाललंय रे, तू फ्रेश दिसत नाहीये, तुझ्या मनात काहीतरी गोंधळ आहे पण तू सांगत नाहीये बघ. सगळं कळतंय, सगळं काही मान्य आहे, पण थोडासा कमळीला वेळ द्यावा, अजूनही मला तेच वाटतंय या प्लीज. कसं आहे नाही, इतक्या वर्षानंतर ती या घरात आली आहे, थोडे दिवस आपल्याबरोबर वेळ घालवू दे, काही काळ तिला राहू दे. मला एवढंच म्हणायचं होतं, एक तर उशिराने ते आपल्यामध्ये आली आहे, आपल्याबरोबर तिला राहू दे, एन्जॉय करू दे, सहवास लाभू दे. इतर मुलीसारखी लग्न झाली की ती परकीच होणार आहे, मग तिचा आणि आपला कसला संबंध, पाहुण्यासारखी येणार आणि पाहुण्यासारखी जाणार. त्यामुळे राजन अन्नपूर्णा आजीची अशी समजूत काढतात की थोडे दिवस तरी आपल्याबरोबर वेळ घालू दे, अशी माझी इच्छा आहे प्लीज. तिच्या मुलींसारखी ती जर गेली तर परत येणार नाही, आपल्या हातालाच लागणार नाही बघ. आम्ही आता अनिकाला शोधत शोधत तिकडे बरोबर बाथरूममध्ये येऊन थांबलेली असते आणि का डायरेक्ट बाथटबमध्ये बुडालेली असते. हे जेव्हा कामिनी बघते तिचे पाय अगदी गळून गेलेले असतात, तिला काही सुचत नाही, तिला पळताही येत नाही, ओरडताही येत नाही. हळू आवाजात अनिका असं कामिनी म्हणते. एरवी एवढा आवाज करणारी कामिनी अगदी हळूच अनिका असं म्हणते. लागलेली असते आणि थरकाप सुटतो या कामिनीचा, कारण बाथटबमध्ये पूर्ण बुडालेली असते अनिका. रागिणीला जोरात आवाज देते, रागिणी राजन पटकन या. रागिणी पळत आलेली असते, तोपर्यंत कामिनी आता अनिकाच्या जवळ येते. ती सुद्धा तेवढ्याच जोरातच किंचाळते अनिका, आणि अनिकाला त्या बाथटबमधून बाहेर काढण्याचा आता प्रयत्न करतात. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलेलं असतं की अनिकाने डोळे बंद केलेले असतात. कामिनी रागिणी तिला आता उचलण्याचा प्रयत्न करतात. रागिणी तिला पटकन टॉवेलने गुंडाळते, आई तिला बाहेर घेऊन जाऊ आपण, चल बरं. राजनचं आणि अन्नपूर्णा आजीचं कमळीविषयी डिस्कस चाललेलं असतं. वर काय झालं यांना काही थांग पत्ता लागलेला नसतो. अजून सुद्धा राजन अन्नपूर्णा आजीला समजावून सांगण्याचाच प्रयत्न करत असतात. राजन स्पष्ट काही बोलत नाही, इकडून तिकडून घुमून फिरून ते बोलत असतात. आई तुला तर माहिती ना ग, किती हालाकीचे दिवस काढले, दिवस तरी चांगले दिवस काढावेत तिने, म्हणून माझी इच्छा होती थोडे दिवस लग्न लांबवलं असतं. तिने आपल्या घरात आपल्या बरोबर सुखात राहावं असंच तुला वाटतंय ना राजन. हो आई, एवढंच म्हणणं आहे माझं, बाकी काहीच नाहीये. ही माझ्या मोठ्या नातीचा सहवास हवाच येणारे राजन. पूर्ण आजी इकडे तिकडे बघतात आणि राजनला म्हणतात, दुर्दैवाने ही गोष्ट खरी की कमळी आपल्याच घरात सुरक्षित नाहीये. तिच्या जीवावर किती जण उठलेली तुला माहिती, आणि कधीही तिचा घातपात करतील. त्यामुळे एकदा ती लग्न होऊन ती ऋषीच्या घरी जाईल तर सुखी तरी होईल. म्हणतो आई मग काय म्हणू मी, तरी काळजी घेण्याचा प्रयत्न केला तर घातपात झाला तर आपण काहीच करू शकत नाही. रागिणीने कामिनीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला, बघितलं ना फावडं जे डोक्यात बसलं असं तर कमळी जागेवर मेली असती. दिवस ही गोष्ट सारखी आठवते आणि बेचैन होतं, मला झोप सुद्धा लागत नाही राजन. म्हणूनच मी निर्णय घेतलाय अगदी कठोर बनून. त्याचा तर काहीच भरोसा नाहीये, तुला मी आत्ताच सांगते. काहीही करू शकते, कुठल्याही थराला जाऊ शकते, फक्त कमळीचा बदला घेण्यासाठी. पण आजीने स्पष्ट सांगितलेलं असतं की मी एवढ्या घाईघाईने निर्णय का घेतला. मला सुद्धा वाटतं योग्य तिचं शिक्षण व्हावं, नोकरी वगैरे तिला काय करायचंय ते करू दे आणि मग तिचं लग्न करू. पण नाही, एवढं सगळं होईपर्यंत ती जगलीच नाही तो उपयोग काय. त्यापेक्षा ऋषीच्या घरी गेल्यावर ती सुरक्षित तरी राहील निदान. पूर्ण आजीला काय म्हणायचं आता राजनला कळालेलं असतं, कारण त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं असतं. राजन मी फार आनंदाने विचार करते असं नाहीये, मनावर दगड ठेवून हा विचार केलाय मी आणि हा निर्णय घेतलाय, कळतंय का. मी सुद्धा सगळ्याच बाजूने विचार केलाय राजन. मला माहितीये राजन, लग्न करून कमळी नयनताराच्या घरी गेली की सुरक्षित राहणार आणि शिक्षण सुद्धा कंटिन्यू होणार. सगळ्यात महत्वाचं सुखी राहील, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको राजन.
मी सुद्धा सगळ्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेतला. घाबरू नको आणि विचारता अजिबात करू नको. प्लीज राजन, बिंदास राहा. आता राजनने खूप खूप सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. अन्नपूर्णा आजी काही समजून घ्यायला तयारच नसतात. राजन म्हणतात, कसं कसं समजून सांगू हिला, म्हणजे हिला कळणार आहे. राजन आता विचार करत असतात. तेवढ्यात काही कमळी येते आणि कमळी म्हणते, काका कमळे बोल ना, काय चाललंय काका, हे तुम्हाला तरी पटतंय का? जीन बरोबर तुम्ही का बोलला नाही, विरोध का केला नाही या लग्नाला? तुम्हाला कळत नाही का राजन काका, तुम्ही विरोध करायला हवा होता. मला चांगलंच माहितीये मी लग्न नाही करू शकत, मग तुम्ही तरी का सपोर्ट करताय? नाही असं म्हणून सगळंच टाळा की. कमळी, मला सगळं कळते आणि माझ्या पद्धतीने मी प्रयत्न सुद्धा करतोय. तुला काय वाटलं मी प्रयत्न नाही केले? अगो हो, प्रयत्न केलेत मी कमळी. ती जे करतीये तिच्या विचाराने ती बरोबरच आहे ना, ती काही चुकीचं करणार आहे का? हो हो हो, सगळं मान्य आहे मला राजन काका, पण कसं आहे, त्यांना खरं काही माहितीच नाहीये. मी त्यांची सख्खी नात नाहीये, तुमची मुलगी नाहीये, हे अन्नपूर्णा आजीला माहीत नाहीये. म्हणून भावनेच्या भरात त्या निर्णय घेताय आणि खूप मोठा निर्णय घेतलाय त्यांनी. आपल्याला वेळेच हे सगळं थांबवलं पाहिजे. आपल्याला कोणाचीही फसवणूक नाही करायची राजन काका. नाटक आता बाद झाला, इथे हे थांबलंच पाहिजे. आता नाटक बिटक काहीच करायचं नाही आणि खरं काय ते एकदाचं अन्नपूर्णा आजीला सांगायचंय. ते म्हणते अजून किती लोकांना फसवायचंय, आता कोणाला फसवायचं नाही, आपण जागेवर थांबूया प्लीज. तारा मॅडम, सतीश काका, ऋषी, सगळ्यांनाच फसवतोय आपण. नाही राजन काका, आणि मला ही फसवा फसवी अजिबात आवडत नाही. अन्नपूर्णा आजीला फसवणं ही मजबुरी होती आपली. त्यांची तब्येत बरी राहावी, त्या लवकरात लवकर नीट व्हाव्या यासाठी आपण फसवले हे मी मान्य करते आणि त्यासाठी मी तयार सुद्धा होते. पण आता मात्र माझ्या स्वार्थासाठी अजून कुणाला मला फसवायचं नाही आणि मी ते शक्यच नाहीये फसवणं. नाटक आजींसाठी केलं, त्या बऱ्या झाल्याविषयी तिथेच मिटला. हे चाललंय ते सगळं पापे आणि हे थांबायलाच हवंय. तुम्ही अन्नपूर्णा आजीला आपण सगळं खरं खरं एकदाच सांगून टाकूया. मी इतके प्रयत्न केले, आई काहीही समजून घ्यायला तयार नाहीये. ती माघार तर अजिबात घेत नाहीये. राजन काका, प्रयत्न केले ठीक आहे, पण थांबायला पाहिजे. आता मलाही सहन होत नाही या खोटेपणा. मला सगळंच पडतंय, आता मी तरी काय करू? तू सांग बरं. माझ्या पद्धतीने सगळ्या बाजूने तिला समजावू, तर त्यांना हे सत्य कळालं तर अजून त्रास होणार आहे. बाकी गोष्टी काही व्हायच्या आधी त्यांना सत्य काय ते कळू द्या आणि एक घाव दोन तुकडे होऊ द्या. प्लीज राजन काका, चला आणि त्यांना सांगूया. कमळी म्हणते, जे काय व्हायचं ते होऊ द्या, पण आपण खरं खरं जाऊन अन्नपूर्णा आजीला सांगायचंय, म्हणजे सांगायचंच, चला माया बरोबर. राजन आणि कमळी आता अन्नपूर्णा आजीला सांगण्यासाठी निघालेले असतात. तेवढ्यात काय, डॉक्टर अन्नपूर्णा आजीच्या रूममधून बाहेर येतात. राजन म्हणतात, डॉक्टर तुम्ही इकडे, बाबांची तब्येत ठीक नाहीये का? म्हणते, आजी बरे आहेत का? राजन म्हणतो, बाबा बरे आहेत ना? डॉक्टर म्हणतात, हो हो. म्हणायला गेलं तर हो सगळं ठीक आहे, पण म्हणायला गेलं तर काहीच ठीक नाहीये. म्हणजे काय, मला काही कळालं नाही डॉक्टर, तुम्ही कशाबद्दल आणि काय बोलताय? सर तुमच्या लक्षात येत नाही का, अन्नपूर्णा मॅडम त्या धक्क्यातून जरी बाहेर पडल्या असतील तरी सुद्धा त्या पूर्ण रिकवर झालेल्या नाहीये. त्या फक्त बाहेरून चांगल्या दिसतात, आतमधून आहेत तशात, ॲज इट इज आहेत तशाच आहेत त्या. का टळेलच नाहीये. अन्नपूर्णा मॅडमला जर धक्का बसला, परत एखादी धक्कादायक अशी गोष्ट समोर आली किंवा ऐकली तर पहिल्यासारखी त्यांची अवस्था होईल. एका मिनिटात पहिल्यासारख्या होऊन जातील त्या. हा धक्का बसला की स्ट्रोक येऊ शकतो, मग माझ्या हातात काहीच राहणार नाहीये. लकीली पहिल्या याच्यातनं त्या बाहेर आल्या, आपलं नशीब. आता मात्र मी काही करू शकणार नाही. त्यामुळे राजन सर, ब्रेन हॅमरेज होऊन जाणारा काहीही होऊ शकतंय, त्याबद्दल मी काही सांगू शकत नाहीये. आता जरी हसत खेळत दिसल्या, हिंडता फिरताना, सगळं काही करताना, पण इतक्या गोष्टी क्रिटिकल आहे की त्या आपण विचारच करू शकत नाही. त्यामुळे त्यांची काळजी घेणं मस्ट आहे. त्यांना जपणं, काळजी घेणं, धक्क्यापासून लांब ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. राजनला आणि कमळीला आता डबल धक्का बसलेला असतो. घाईघाईने अन्नपूर्णा आजीला खरं सांगायला चाललेले असतात. डॉक्टरांनी वेगळंच सत्य मांडलेलं असतं. आता मात्र कमळी धक्क्याने डॉक्टरांकडे बघत थांबलेली असते. हो, त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायला यात काही शंकाच नाहीये. तरी सुद्धा डॉक्टर या नात्याने सांगते, प्लीज त्यांना जपा, फार क्रिटिकल कंडिशन आहे त्यांची. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर आता येतात. कमळीला आणि राजनला खरं काय ते सगळं कळलेलं असतं अन्नपूर्णा आजीबद्दल. राजन आणि कमळी धक्क्यात असतात आणि एकमेकांकडे बघत असतात. आणि राजन आता अन्नपूर्णा आजीच्या रूम मध्ये येतात, अगदी धावत धावत. आई, राजन लांबूनच आवाज देतात. रे राजन, आई तू इथेस? साखरपुडा आलाय, त्याची तयारी करायला नको का राजन? इथे काय करते, हा काय प्रश्न आहे तुझा? बरं नाहीये, त्यात ही कसली दगदग करते, जर आराम कर. नाही काय झालंय, बरी आहे मी. डॉक्टर आता भेटले होत्या, डॉक्टर म्हटले की बरी तब्येत नाहीये, काळजी घ्यायला लागणार आहे. चेकअप रे, दुसरं काय रे राजन, एवढं काय सिरियस घेतोय? सगळं आम्हाला सांगितलंय आई, तू का लपवती आमच्यापासून? आजच्या शांत झालेले असतात, कारण जे नको कळायला ते राजनला आणि कमळीला सत्य कळालेलं असतं. अन्नपूर्णा आजी क्रिटिकल कंडिशन मध्ये असतात आता सुद्धा. कधीही काहीही होऊ शकतं हे अन्नपूर्णा आजीला माहिती असतं. तू आराम कर, अजिबात काही बोलू नको. बरं का त्रास होत होता, मग आम्हाला का सांगितलं नाही, आमच्याशी का बोलली नाही मन मोकळेपणाने? माझ्यापासून लपवलंस होय? राजन, गेले काही दिवस स्वतःच्या दुःखामध्ये होता तू, तुला मी माझं दुःख काय सांगणार? फार हळवे असतात अन्नपूर्णा आजीच्या बाबतीत, फार ते आता
असे कासावीस झालेले असतात. आई तू का असं करतीस ग? कसं सांगणार हा काय प्रश्न आहे? त्यापेक्षा महत्वाचं या जगात माझ्यासाठी काहीच नाहीये. तुला माहित नाहीये काही? तू बरी आहे तर मी स्वतःला सुखात बघतो आणि तू जर असं तर मी सुखात आहे असं मी स्वतःला समजतो. काय आई लपवती मायापासनं? शिक्षा कसली देतीये मला? शिक्षा वगैरे काही देत नाहीये. उगीच मनाला लावून घेऊ नको हा राजन. उगाच कामाचा ताण परत माझा ताण नको म्हणून काही नाही सांगितलं तुला. आता रडायला लागलेले असतात. कबळी म्हणते मी होते ना, मला तर सांगायला हवं होतं ना तुम्ही. माझ्यापासून का लपवलं आजी? ना ते मग नातीपासून कुणी असं लपवतं का? उगा राणी आहेस माझी लाडकी ना. तुझ्या मागे तुझं टेन्शन, अजून कुठे माझी दुखणी सांगू? कॉलेजचं टेन्शन, अभ्यासाचं टेन्शन, कॉलेजमध्ये होणारे प्रकाराचं टेन्शन, घरातलं टेन्शन, अजून कुठे तुला टेन्शन देऊ म्हणून काही सांगितलं नाही कमळी. आणि लगेच एवढं वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. महत्वाचं लवकर बरी होणार आहे मी, कारण तुझं लग्न होणार आहे म्हटल्यावर काय आनंदाने तयारी करायला लागणारच ना. तुझं लग्न झालं की सगळं कसं ठीक होतं आणि मी कशी ठणठणीत होते तू बघच. पूर्ण आजीने कमळीच्या लग्नाचा अगदी ध्यास धरलेला असतो. काही करून हिचं लग्न एकदाच लावून द्यायचं. त्यावर जीव घेणं हमला झाला तेव्हापासून ते अगदीच हादरून गेलेले असतात. कामिनी, रागिनी आणि का कोणत्याही थराला जाणार, अगदी काहीही करणार याची गॅरंटी त्यांना आलेली असते. त्यामुळे लवकरात लवकर सुखरूप तिला बाहेर काढायचं. अन्नपूर्णा आजी म्हणतात नातीचं लग्न आहे म्हणल्यावर मला ठणठणीत बरं व्हायचंय आणि तुझ्या लग्नामध्ये दुखणं कुठं पळून जाईन कमळी कळणारच नाही ग. कमळी आता रडायला लागलेली असते. अन्नपूर्णा आजी म्हणतात ए राजा काय झालंय रे? तू कसली काळजी करतेस ग? कसली काळजी करायची नाही या कमळी, अजिबात काळजी करायची नाही. तुझं लग्न सुरळीत आणि व्यवस्थित आणि आनंदात होणार आहे, कळतंय का तुला? थाटामाटात लग्न करणारे माझ्या मोठ्या नातीचं लग्न आहे. पूर्ण आजी सुद्धा रडत असतात, राजे सुद्धा रडतात आणि कमळी तर इतकी रडायला लागलेली असते. ती सांगायला आलेली असती वेगळं आणि समोर काहीतरी वेगळं दिसलेलं असतं. लग्न हा आयुष्यातला खूप मोठा निर्णय असतो बाळा. निर्णयापेक्षा तुझा आनंद खूप खूप महत्वाचा आहे कमळी. तिच्या इच्छेपेक्षा नातीची इच्छा जास्त महत्वाची आहे कमळी. त्यामुळे एकदा तुझ्या तोंडाने सांगून टाक तुला हे लग्न मान्य आहे ना कमळी. तू हो म्हटलीस तर हो, नाही म्हटलीस तर नाही. जबरदस्ती अजिबात नाहीये. तुला काय वाटतंय ऋषी बरोबर लग्न करायला तू तयार आहे का कमळी? आता धर्मसंकटात अडकलेली असते. तर हो म्हणू की नाही म्हणू ती राजांकडे बघते आणि डोळ्यात पाणी असतं. ऋषी सुद्धा इकडे विचार करत असतो आणि कमळी जे बोललेली रडत रडत ते त्याला आठवत असतं. प्रेमासाठी माझ्या आयुष्यात जागा नाहीये. मला प्रेम बिम हा प्रकार काही माहितीच नाहीये. मला फक्त माझं ध्येय साध्य करायचंय, स्वप्न पूर्ण करायचंय. सगळ्यात महत्वाचं, त्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं, माझ्या आणि माझ्या आबाच्या भावनांशी खेळणाऱ्या खोट्या मित्राला तर माझ्या मनात कुठेच जागा नाही आणि मी कधी जागा देऊ पण शकत नाही. ऋषी आणि कमळीची इतकी सुंदर निखळ मैत्री होती, त्यामध्ये असं काय दरार पडलेली असते. आता ही दरी भरणं अवघड झालेलं असतं. कमळी काही ऐकून घ्यायला, समजून घ्यायला तयारच नसते. तुम्ही प्रेमाच्या गोष्टी करताय ना, प्रेम तर खूप लांब राहिलं, मैत्री सुद्धा नाहीये आपली, तर प्रेम कोणतं कुठे जाऊन बसलंय? ऋषी जर लक्षात ठेवा, आजपासून आपली मैत्री संपली, तीही कायमची. ऋषीला नयनताराच्या बोलली ते आठवत असतं की तुझं लग्न आम्ही कमळीशी ठरवलंय. ऋषी म्हणतो हे काय चाललंय? कमळी क्लिअरली सांगून गेलीये की लग्न बिग्न काही करणार नाही, मैत्रीच नाही तर लग्न कुठून राहिलं. आणि आईने कुठे लग्न वगैरे पक्क केले. ऋषीला खूप खूप टेन्शन आलेलं असतं आणि सगळ्याच गोष्टींचा ऋषी विचार करत असतो. त्याला त्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात. हे चाललंय तरी काय, कसं काय लग्नाला तयार झाली, हाच विचार ऋषी करत असतो. आता साधना आलेली असते ज्यूस घेऊन ऋषीसाठी. ऋषीची अवस्था तिला कळत असती, कारण कमळीचं आणि ऋषीचं भांडण तिने ऐकलेलं असतं. ती फार प्रेमाने म्हणते ऋषी बाबा ज्यूस घ्या बरं. ऋषी सर तुम्ही कमळीवर प्रेम करता असं म्हटलं आणि तिच्याशीच लग्न आहे, किती आनंदाची गोष्ट आहे. नाहीये तुम्ही, काय झालंय? तारा मॅडमने सांगितल्यापासून तर काहीतरी अजूनच विचार वाढलाय. काय झालंय ऋषी बाबा? आता साधना खोसून खोसून त्याच्याकडे चौकशी करत असते. मावशी कसं आहे ना, अन्नपूर्णा आजी आणि आई या दोघांनी आमचं लग्न ठरवलंय बरोबर. याची काही कल्पना सुद्धा नसणार आहे. तिला डायरेक्ट कळालेलं असणार की ऋषीचं आणि माझं लग्न. तिच्या मनात माझ्याबद्दल काय आहे, तिचा नकार आहे हे तिने स्पष्ट सांगितलंय. माझ्याबद्दल तिच्या मनात अजिबात कुठे जागा नाहीये किंवा कुठली भावना सुद्धा नाहीये. मग हे लग्न वगैरे मला तर काही कळतच नाहीये मावशी. अचानक काय घडतंय, कशासाठी घडतंय कळतच नाहीये मावशी. साधना मावशी म्हणजे तुम्हाला काय वाटतं? अन्नपूर्णा मॅडम त्यांच्या नातीला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. नातीची मर्जी सगळ्यात महत्वाची, मग अन्नपूर्णा आजी निर्णय घेणार. त्यामुळे ऋषी बाबा अगदी बिंदास राहा, असं काहीच नाहीये. तिला माहिती असणार आहे सगळं तुमच्यासारखं होतंय. ऋषी बाबा मनासारखं जे हवंय ते, कमळीवर प्रेम करता, कमळी तुम्हाला मिळतीये बायको म्हणून. मग आता हे नाराज, शंका, किंतु परंतु काय लावलंय तुम्ही? द्या की सगळं सोडून आणि आनंदाने लग्नाच्या तयारीला लागा की. तिच्यावर प्रेम करतो, तिला मला मिळवायचे, पण असं नाही जबरदस्तीने. तिने मनाने अगदी प्रेमाने मला स्वीकारलं पाहिजे. माझ्यावर जो प्रेम करत असेल, आनंदाने हसून माझ्याशी लग्न करणार असेल मनापासून, तर या लग्नाला अर्थ आहे. जबरदस्तीने कोणीतरी आपल्यावर लागतंय गोष्टी म्हणून लग्न करण्यात काही एक अर्थ नाहीये. त्या संसाराला अर्थ नाहीये, त्या लग्नाला अर्थ नाही, किंवा ती लाईफ जगण्यातच काही पॉईंट नाहीये मावशी. म्हणून मला गडबड वाटतीये. जोपर्यंत कमळी स्वतः मान्य करत नाही की मी ऋषी सरांबरोबर लग्न करायला तयार आहे,
तोपर्यंत मला चैन पडणार नाही बघा. ऋषी साधना मावशीला सांगत असतो, बरोबर त्याच्यासमोर सायबा आलेला असतो आणि सायबा ऋषीकडे बघत असतो. ऋषीची काय अवस्था आहे, काय मनस्थिती, सगळंच काही आता सायबाला चांगलंच माहिती असतं. आणि आता सायबा आला म्हणल्यावर सगळी प्रश्नांची उत्तर अशी पटापट मिळणार हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. येतो आणि ऋषीच्या समोर उभा राहतो. ऋषी पटकन उठतो आणि सायबाला घट्ट अशी मिठी मारतो. फार फार टेन्शन असतं, हळवा झालेलं असतो, दुविधा मनस्थिती असते. ऋषी इतक्या मोठ्या संकटात असतो. आता मात्र सायबा आलेला असतो आणि सगळ्यांना सगळ्या संकटातून बाहेर काढणार. अभिनंदन सरकार, मनासारखी पोरगी बायको म्हणून मिळती, अभिनंदन अभिनंदन. आता मात्र सगळी वातावरणच बदलून टाकलेलं असतं एकच मिनिटात. गाणं बिणं काय जल्लोष, आज मेरे यार की शादी है, बजाव बजाव नाचो नाचो. आता मात्र ऋषीच्या चेहऱ्यावर कुठेतरी छोटंसं हसू आलेलं असतं. नाचत गाजत वाजत एंट्री घ्यायची होती पण नाही, शक्यच नाही ना ते. काहीच सांगितलं नाही. डायरेक्ट इथं आल्यावर कळालंय मला प्रचंड प्रचंड राग आलाय. ऋषी, तू मला सांगितलं का नाही, माझ्यापासून काही लपवाछपवी केली, मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहे. ऋषी, तू असं का वागलास? छोकरी मिल गई, दोस्ती कट, माहिती आहे ना मला. कमळी तुझ्या आयुष्यात आली म्हटल्यावर कशाला पाहिजे मित्र बित्र, कशाला पाहिजे साईबा. आता काय भो, तुझी बायको आणि तू मस्त राजा राणीचा संसार. त्याची मुलगी हवी होती आणि आता तुझी बायको होणार आहे, ती म्हणजे कमळी. आता आनंद आनंद गडे. सायबा बोलतच सुटलेला असतो. ऋषीला एकही शब्द बोलू देत नाही. ऋषी बोलण्याचा प्रयत्न करतो पण सायबा काय थांबत नसतो. जरा थांबतोस का रे, मी काय म्हणतो ऐकतोस का? अगदी तूच बोलत सुटलाय. प्रॉब्लेम आहे, मोठा प्रॉब्लेम आहे. झाला का प्रॉब्लेम? लगेच प्रॉब्लेम? काय ऋषी, प्रॉब्लेम खड्ड्यात गेले. तू फक्त लग्नावर लक्ष दे, फक्त आणि फक्त लग्नावरच लक्ष केंद्रित कर. बाकी सगळ्या गोष्टी सोडून दे. सगळं टेन्शन काय असेल ते मायावर सोडून दे. मी सगळं हँडल करतो. तू फक्त लग्न याच्याकडेच लक्ष दे. ते ना मावशी, सगळ्यात महत्वाचं लगीन घाई आहे, लग्नाची कामं. यामध्ये छोट्या माणसांना छोटी भूक लागते. त्यासाठी खाण्यापिण्याची चांगलीच तयारी ठेवा, कारण खूप काम करायचं, त्यामुळे खायला सुद्धा भरपूर लागणार आहे. ऋषी मनातल्या मनात म्हणतो, मला एकदा कमळीशी समोरासमोर बोलावंच लागणार आहे. ती लग्नाला तयार आहे का? त्याच्याशिवाय मी तयार होणार नाही. मला जबरदस्ती करायचीच नाहीये कमळीवर. ऋषीला तो प्रसंग आठवत असतो की मी हे सगळं धडपड करतोय कारण माझं प्रेम आहे कमळी तुझ्यावर. तिला सुद्धा तो प्रसंग आठवत असतो. कमळी सुद्धा ऋषी सारखीच दुविधा मनस्थितीत असते. आता नेमकी करायचं काय? ऋषी तर प्रेम करत असतो आणि कमळी तोंडावर सांगून आलेली असते की तुझ्याशी लग्न बिग्न मी करणार नाही. पुन्हा आजी मागून येतात आणि कमळी बरोबर बोलतात, तुला विचार करतेय नवरी बाई, तुला आवडतो माहितीये ना मला, तुमची दोघांची छान मैत्री आहे. एकदा मला तुझ्या तोंडाने सांग की तुला हे लग्न मान्य आहे कमळी, तर मला कुठे बरं वाटेल. नाही तर उगाच मी तयारी करायची आणि तुझ्या मनात काहीतरी भलतंच असायचं. कमळी ताराला कळवायला बरं ना. नयनतारा सुद्धा ऋषीला विचारणार आहे आणि मग मला सांगणार आहे आणि मी सुद्धा तुला विचारून तिला सांगणार आहे. असं आम्ही ठरवलंच आहे. मुलांवर जबरदस्ती करायची नाहीच आहे. त्यामुळे तुला काय वाटतं ना कमळी, अगदी बिंदास सांग, मग मला नयनताराला काय तर निर्णय द्यायला. डोळ्यात पाणी असतं, डोक्यामध्ये टेन्शन असतं. आता करायचं काय? अन्नपूर्णा आजीला नाही म्हटलं तर अन्नपूर्णा आजीची काय अवस्था आहे तर कमळीला माहिती असतं. डॉक्टर आत्ताच सांगून गेलेले असतात. आणि हो म्हटलं तर करायचं काय? अख्खं आयुष्य पडलंय. लग्न म्हटलं की बंधनात अडकणार, मग मागे यायला चान्स नाही. कमळी आता विचारचक्रामध्ये पूर्ती अडकून गेलेली असते. कमळी, अन्नपूर्णा आजी, बाबा, राजन तिथे असतात आणि कमळी आता राजनकडे बघत असते आणि अन्नपूर्णा आजी कमळीकडे बघत असतात की आता ही होकार कधी देणार. ठामपणे एक निर्णय घेते आणि अगदी धीट सारखी अन्नपूर्णा आजीच्या समोर उभी राहते. अगदी डोळ्यात डोळे घालून कमळी या लग्नाला तयार आहे असं सांगून टाकते. आता काय, अन्नपूर्णा आजीच्या आनंदाला ठिकाणाच राहिलेला नसतो. आकाश पाताळ एक झालेलं असतं. कमळी लग्नाला होकार देते. सुद्धा शांत उभे असतात. त्यांना माहिती आईसाठी कमळीने हा निर्णय घेतला. राजन बघत काय उभा राहिलाय? नयनताराला फोन करून लगेच सांग कमळीने होकार दिलाय, ती या लग्नाला तयार आहे. लवकर साखरपुडा करायचा आहे. राजन अनिकाला धक्काच बसलेला असतो. अनिका लगेच राग निघून जाते. कामिनी आणि रागिनी अनिका करतात तोपर्यंत ती निघून गेलेली असते. पुन्हा आजी म्हणतात सगळं कसं धूमधडाक्यात पार पाडायचं या. पुन्हा आजी म्हणतात एवढा आनंद आहे, माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, तुमचे का चेहरे पडलेत रे? तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर तर अजिबात आनंद नाहीये. माझी काळजी का करता? सांगितलं ना रे एकदा मी ठणठणी. ते कशाला उगाच काळजी करताय? कामं करायची, आमंत्रणाची यादी करायची, सगळी तयारी करायची आणि यांचं काय चाललंय? अन्नपूर्णा आजी चिडचिड करतात आणि लवकर कामाला लागायचं तेही आनंदाने. राजन म्हणतात कमळी आईला आराम करू दे, आपण बाहेर जाऊया. कमळी म्हणते हो सर. तिला अन्नपूर्णा आजी बाबांची ती अवस्था बघून इतकं वाईट वाटत असतं आणि तिला आता रडायला येत असतं. जोरात मोठ्याने गळा काढून रडू की काय असं कमळीला वाटत असतं. ती देवी आईच्या समोर जाऊन उभी राहते. सगळा हा खेळ देवी आईचाच असतो. ती आता देवी आईकडे बघते आणि रडू येत असतं पण स्वतःला सावरते. खूप सारे विचार कमळीच्या डोक्यात आता चालू असतात. मित्रांनो, कमळीने ते होकार दिलेला असतो लग्नासाठी. तिकडे ऋषीलाही कळणार का की कमळीने स्वतः होकार दिलाय? मग कमळी आणि ऋषीचा साखरपुडा होणार का? आणि इकडे अनिका रागाने उठून गेलीये, ती मात्र काय पाऊल उचलणार? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास
लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.